हाय मैत्रिणींनो, आज आपण वड्या अनेक प्रकारच्या बनवतो, कोथिंबीरीच्या, इतर आळूच्या वगैरे असं. तर आज आपण बनवणार आहोत शेपूच्या वड्या. शेपूची भाजी भरपूर होती, 2-3 पेंड्या होत्या, म्हणून मग मी काय केलं, थोडीशी भाजी केली आणि आता हे थोडेसे आपण याच्या बनवणार आहोत मस्तपैकी वड्या. त्यासाठी लागणार आहे शेपू. मी इथं धुवून स्वच्छ निथळून मग ती कट करून घेतलेली आहे. शेपू जितकी बारीक कापता येईल तेवढी आपल्याला बारीक कट करायची आहे. आणि त्यासाठी लागणार आहेत मिरच्या आपल्या तिखटाच्या आवडीनुसार घ्यायच्या. माझ्या या देशी मिरच्या असल्यामुळं मी इथं 4-5च मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि जिरे पाव चमचा आणि लसूण मात्र मी इथं 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे. हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, एका बाउलमध्ये ही सगळी शेपूची भाजी आपल्याला घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जितकं बसेल तितकं पीठ घ्यायचं, डाळीचं पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठ. साधारणतः जर 2 वाट्या जर आपली शेपूची भाजी कट केलेली असेल तर साधारणतः ह्याला 1-2.5 वाटी तरी पीठ घ्यायचं. जास्त पण आपल्याला पीठ घालायचं नाही आहे, बेसन पीठ, कारण का मग शेपूचं टेस्ट काही आपल्याला लागणार नाही, मग असं होईल. आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे. मिठाचा चमचा असतो तो मी 1.5 घातलेला आहे. आणि हळद आपल्याला इथं पाव चमचा हळद घालायची आहे. आणि आपल्याला हे सगळं वाटून घेतलेलं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे बघा, आपण असं मिक्सर असं अगदी आपल्याला पेस्ट करायची नाही, थोडंसं आपल्याला असं भरडच वाटून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मिरची खूप तिखट असल्यामुळं कसं मी तर 4-5 छोट्या मिरच्या घेतल्या, देशी मिरची होती ना त्यामुळे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग आपल्याला घ्यायचं आहे पाव चमचाच आपल्याला हिंगाचा वापर करायचा आहे. आणि हे आपल्याला साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, थोडंसं आपल्याला ह्याला पाण्याचा हात लावायला पाहिजे, कारण कसं मिश्रण थोडंसं कोरडं होतं आहे. तर आपल्याला हे आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो बघा, अगदी सेम तसंच करायचं आहे. आणि ह्या खूप छान लागतात बरं का, अगदी मस्त लागतात. तर हे बघा, आपण असं छानपैकी मस्तपैकी आपण हे एकत्र असं करून आपण थोडं पाण्याचा हात लावत त्याला. तर आता मी काय करणार आहे, आपण कोथिंबीर वडीला जसं आपण ह्याची सुरळी करतो की नाही, तशी मी सुरळी करणार आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला फार जाड पण करायची नाही, कारण का आपण ह्या तळणार आहोत, त्यामुळे जाड पण करायच्या नाहीत. थोडेसे आपल्याला हे बघा अशा करून आपण एका चाळणीवर अशा आपण त्या ठेवणार आहोत, कारण आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहेत. तर आता आपण दुसरी पण करूया तशाच प्रकारे. बघा, आपलं ही सगळी प्रोसिजर करेपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलेलं एका पातेल्यामध्ये. आणि पाणी असं उकळत आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्याच्यावर ही चाळण ठेवायची आहे. तुमच्याकडं स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्येही करू शकता. मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं चाळणीचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला हे आतलं आपलं जे वडीचं जे आपलं बॅटर आहे हे छान शिजेपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. ह्या साधारणतः 15 मिनटं लागतात. अगदीच वाटलं तर एखादं 5 मिनटं तुम्ही एक्स्ट्रा करू शकता, पण 15 मिनटात ह्या आरामशीर शिजतात. तर हे बघा, 15 मिनटं होत आलेले आहेत. आता आपण बघूया. हे बघा, हाताला चिटकत नाही आहेत, म्हणजे आपली हे छानपैकी उकडलेले आहेत. 15 मिनटात आपल्या मस्त उकडल्या जातात. वाटलं तुम्हाला असं हाताला लावलं चिकटत असेल तर समजा अजून 5 मिनटं ठेवू शकता. हे आपल्या छान अशा झालेल्या आहेत, हाताला चिटकत नाही. तर आपण गॅस करूया बंद. तर हे बघा मैत्रिणींनो, ह्या अशा प्रकारे आपलं थंड झालेलं आहे, आपण काढून ठेवलेलं. आणि आता हे थंड झाल्यावर आपल्याला ह्याच्या पाडायच्या आहेत अशा छानपैकी वड्या तयार. आणि त्या पण जाड नाही करायच्या, थोड्याशा पातळच करायच्या, अशा म्हणजे मीडियम अशा करायच्या साईजच्या. जाड केल्या की नाही, आपण तळणार आहोत, त्यामुळे जाड केल्या की नाही त्या आतून अशा मग तळल्या जात नाहीत, कुरकुरीत होत नाही. त्यामुळे थोड्याशा आपल्याला अशा मीडियम साईजच्याच आपल्याला
कट करायच्या आहेत. तर आता ह्या आपण सगळ्या अशा कट करून घेऊयात. तर हे बघा अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या वड्या कट केलेल्या आहेत. बघा तुम्ही बघू शकता असे मीडियम साईज आपल्याला कट करायचे, अगदी जाड पण करायचे नाही. तर आता आपण ह्या तळणार आहोत. तर हे बघा आपण असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आपण ह्या वड्या अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता ह्या खायला छान लागतात बरं का मैत्रिणींनो. अगदी आपण ह्याच्या करतो की नाही वड्या कोथिंबिरीच्या, सेम तशाच. थोडाफार जरा टेस्टमध्ये फरक असतो पण तो चांगला टेस्ट आहे. तर आता आपण ह्या छान अशा मंद ह्याच्यावर आपण अशा तळून घेऊयात. तुम्ही याचं काय करू शकता, कांदा वगैरे छान भरपूर कांदा घालून हिरवी मिरचीची फोडणी किंवा लाल मिरचीची फोडणी देऊन जिरे मोहरी देऊन असं त्याचंही हे अशी भाजी छान होते याची पण. कांदा वगैरे भरपूर घालायचा मस्तपैकी. आणि ह्यात आपण आता ह्यात मोठ्या कट केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये अशा आपण ह्या पीसमध्ये 4 अशा कट करून ती भाजी पण करू शकतो आपण. ती पण पोळीबरोबर वगैरे भाकरीवर वगैरे छान लागते बरं का बा. तर आता आपण ह्या छान अशा तळून घेऊयात. ह्या छान होतात, कुरकुरीत होतात अगदी असे आपले छान असे हे तळून झालेले आहेत. आणि आता आपण ते काढून घेऊयात. आणि हिंगाचा इतका सुंदर वास यायला लागला आहे ह्याच्यामध्ये. आपण जो पाव चमचा हिंग टाकला होता की नाही ह्याच्यामध्ये, त्या हिंगाचा वास हा खूप छान. आणि आपले हे शेपूचे असल्यामुळे कसं शेपूचा आणि हिंगाचा एक वास खूप अप्रतिम असं वास घमघमतो आहे. तर आता आपले हे उरलेले पण आपण ह्याच्यामध्ये हे असेच सगळे तळायला टाकूयात. तर हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण छान अशा ह्या तळून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी दाखवते ह्या वड्या इतक्या सुंदर झालेत. हे बघा खूप मस्त होतात, इतक्या सुंदर म्हणजे अतिशय एकदम मऊ अशा पण होतात, आतून मऊ होतात आणि वरतून कुरकुरीत होतात आपण तळल्यामुळं. त्यामुळे ह्या तुम्ही नक्की करून बघा, खायला पण छान लागतात, खुसखुशीत आणि अगदी मस्त लागतात. एक वेगळी चव अशी. आणि शेपूची भाजी शक्यतो कोणी खात नाही, त्यामुळे अशा प्रकारे वड्या वगैरे किंवा वडीची भाजी करून अशी मस्तपैकी आपण ही शेपूची भाजी जे भाजी खात नाहीत त्यांना आपण खायला घालू शकतो. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.